आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया श्री मल्हारीची कथा. मनी व मल्ल हे दोन राक्षस पूर्वजन्मी कोण होते? फार पूर्वी भगवान विष्णूंच्या कर्णमाळापासून मधु व कैटभ हे दोन दैत्य निर्माण झाले. ते भगवान विष्णूंच्या नाभीतून निर्माण झालेल्या कमळात ब्रह्मदेव बसले होते. त्यांचा वध करण्यासाठी धावून गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना योग निद्रेतून जागे केले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने या दोन्ही राक्षसांचा वध केला. त्यांचे रक्तबिंदू स्वरूपात पाताळातील शेष नागाच्या मस्तकावर पडले. त्यातून दोन कीटक निर्माण झाले. ते देखील तेथेच तपश्चर्या करू लागले. म्हणून भगवान विष्णूंना पुन्हा चिंता निर्माण झाली. ते भगवान शंकरांजवळ गेले व त्यांना सांगितले की मधु कैटभ यांचा वध तर मी केलाच, पण त्यांच्यापासून दोन कीटक निर्माण झालेले आहेत. ते देखील तेथेच तपश्चर्या करीत आहेत. तरी आपण त्यांचा वध करावा. भगवान शंकरांनी होकार दिला व भगवान शंकर त्यांना मारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी सांगितले, हे भगवान शंकरा, आमचा वध तर तुमच्या हातून या जन्मी होणारच, पण पुढील जन्मी देखील तुमच्याच हातून मरण यावे असे वरदान द्यावे. भगवान शंकरांनी त्यांना तसे वरदान दिले. त्यांना मारले व नंतर कैलास पर्वतावर निघून गेले. मधुदैत्याचे रक्त बिंदू शेष नागाच्या फणीवर मणी स्वरूपात पडले. म्हणून त्यापासून मणी नावाचा दैत्य निर्माण झाला. कैटभचा मृत्यू माझ्याच हस्ते होईल असे त्यास भगवान शंकरांनी वरदान दिले होते. म्हणून त्यापासून मल्ल नावाचा दैत्य निर्माण झाला. हाच दैत्य राक्षस म्हणून जीवन जगू लागला. पुढे हेच मणी व मल्ल राक्षस उदयात्री पर्वतावर जाऊन राहू लागले. त्या पर्वतास त्यांनी मणिचूल असे नाव दिले. या जन्मात त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली व अनेक शक्ती वरदान स्वरूपात प्राप्त केल्या. त्यांना ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त झाल्याने त्यांनी सर्व मानव, ऋषी मुनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. ऋषी मुनींचे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यामुळे सर्व ऋषी इंद्रदेवांकडे गेलेत. त्यांना सांगितले, पृथ्वीवर मणिचूल नावाच्या पर्वतावरती राहणाऱ्या मणी व मल्ल या दोन राक्षसांनी खूप त्रास देणं सुरू केला आहे. सर्व ऋषींची तपस्या भंग करीत आहेत, आश्रम नष्ट करीत आहेत. इंद्रदेवाने सांगितले, त्यांना ब्रह्मदेवांनी वरदान दिलेले आहे, त्यामुळे माझ्याकडून त्यांचा वध होणे शक्य नाही. पण आपण सारे श्री भगवान विष्णूंकडे जाऊ असे म्हणून सर्वजण भगवान विष्णूंकडे गेलेत. त्यांनी देखील तेच उत्तर दिले. तेव्हा भगवान विष्णूंसहित सर्व देव, ऋषी भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरांनी त्यांना सांगितले, मी त्या दोघंही राक्षसांचा वध करतो व आपणा सर्वांना भयमुक्त करतो असे सांगितले. भगवान शंकरांना माहीत होते, हेच ते दोन राक्षस ज्यांनी मागील जन्मी आपल्याकडून वरदान मागून घेतले आहे. आमचा वध पुढील जन्मी देखील तुमच्याच हस्ते व्हावा, पण आमच्यासाठी तुम्हाला वेगळे रूप धारण करावे लागेल. त्याप्रमाणे भगवान शंकरांनी आपले विराट रूप धारण केले. ते रूप म्हणजेच मार्तंड भैरव होय. पार्वती देखील शक्ती स्वरूपात त्यांच्या सोबत होती. तेव्हा तिचे जे रूप होते तेच महासादेवीचे रूप होय. श्री गणेश, श्री कार्तिकेय, नंदी व असंख्य शिवगण युद्ध करण्यासाठी निघाले. हे मणी व मल्ल राक्षसास एका सैनिकाने सांगितले, पण त्याने सांगितले ते आमच्याशी युद्ध करू शकणार नाहीत. पण सर्व सैन्य समोर आल्यानंतर ते युद्धास तयार झालेत व युद्ध करू लागले. भगवान शंकरांनी मल्ल राक्षसाच्या छातीवर पाय देऊन त्याचा वध करणार, तोच तो भगवान शंकरांची स्तुती करू लागला. भगवान शंकरांनी सांगितले, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती सांगावी. त्याने सांगितले, मी तुमची ज्या शब्दांनी स्तुती केली आहे ती स्तुती प्रसिद्ध व्हावी व जो ही स्तुती म्हणेल त्यावर तुमची कृपा असावी. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले व त्याचा वध केला. म्हणून भगवान शंकरांचे एक नाव मल्हारी असे देखील आहे. त्यानंतर मणी नावाचा राक्षस त्यांच्याशी युद्ध करू लागला. तेव्हा भगवान शंकरांनी त्याचे सर्व शस्त्र अस्त्र निष्फळ केले. तेव्हा ब्रह्मदेवाने वरदान स्वरूपात त्यास जी शक्ती दिली होती ती भगवान शंकरांवर प्रक्षेपित केली. भगवान शंकरांनी तिचे त्रिशूळाने छेदन केले व त्याचा देखील छातीवर पाय ठेवून वध केला. त्यानंतर मल्ल राक्षसाचे 5 पुत्र होते. ते युद्ध करण्यास आले. भगवान शंकरांनी त्यांना शाप दिला, तुम्ही पर्वत होऊन जाल, आणि ते पर्वत झाले. त्यानंतर सर्व देव, ऋषी मुनी आनंदी झालेत. त्यांनी भगवान शंकरांची अनेक प्रकारे स्तुती केली. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले. त्यांनी सांगितले, तुम्ही येथेच वास करावा व आम्ही जी स्तुती केलेली आहे ती जो कोणी भक्त श्रवण करेल, वाचेल, लिखाण करेल त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर स्वरूपात असावी, त्यास यश प्राप्त व्हावे, धनसंपत्ती त्यांना प्राप्त व्हावी. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. सर्वांनी नमस्कार केला व भगवान शंकर अदृश्य झाले.
ही स्तुती म्हणजेच मल्हारी महात्म्य होय. ही कथा त्यात सविस्तररित्या वर्णन केलेले आहे, ते संक्षिप्तरित्या या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.